इकडे पण आहे मी पेठगावमधून पेठगावचा नागरिक उमेश कंधारे बोलत आहे. तर आमच्या गावामध्ये काल रात्रीपासून मी बघितलं का एक 7-8 गीर गाय आहेत आणि 4-5 गोरे आहेत. ते बेवारस इथं सोडलेले आहे पुणा नाशिक हायवेला. तर त्यातल्या एका गाईचा मला वाटतं ॲक्सिडेंट पण झालेला आहे. तिचं एक शिंग मुडलेलं आहे आणि रक्ताबंबाळ झालेली आहे ती गाई. तर असा ॲक्सिडेंट हायवेवरती जर झाला तर माणूस हानी पण होऊ शकते, कुणी जीवसुद्धा गमावू शकतं. तर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि मी बजरंग दलाच्या मुलांना सगळ्यांना फोन करून बोलवले. तर आम्ही इथं एक 7-8 जण जमलेलो आहे. तर आम्ही बजरंग दलाच्या माध्यमातून त्या गाया गोशाळेमध्ये कशा सुरक्षित जातील याची आम्ही पूर्णपणे काळजी घेऊ. धन्यवाद. जय श्रीराम. मी श्रीधर शिंदे, गोरक्षा प्रमुख बजरंग दल आंबेगाव तालुका. आज पेठ या ठिकाणी 10 ते 15 गाया ज्या गिर गाय आहेत त्या बेवारसरित्या इथे पुणे नाशिक हायवेला सोडलेल्या आहे. तर विषय असा आहे की त्या नक्की सोडल्या कोणी आणि एवढ्या गाया इतक्या प्रमाणात त्या अचानकपणे येथे सोडण्यात आलेल्या आहे. यावरती नक्की कुणी सोडलेलं आहे यावरती ती कारवाई करण्यात यावी. आणि या ज्या गाया सोडलेल्या आहे त्या बजरंग दलाच्या माध्यमातून आम्ही 100% त्या गोशाळेत पाठवूच. परंतु अशा अचानक ज्या गाया सोडलेल्या आहे तर ह्या ज्या गाया ज्यांनी सोडलेल्या आहे तर त्याची तक्रार पोलीस स्टेशननी घ्यावी बेवारस म्हणून. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. आणि हो, बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स